SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 19 फेब्रुवारी 2024 साठी अनालिसिस करत आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता आपण जे थर्सडेला म्हणजेच गुरुवारी आपण जे लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या दोन लेवलमध्येच मार्केट अडकून राहिलं होतं, म्हणजे रेंज बाउंड होतं मार्केट. आपला इथे ट्रेडच बनला नाही गुरुवारी. इथे बघा ना, प्राइस ऍक्शन पण कोणती बनली नाही किंवा आपल्याला ब्रेकआउट इथे भेटलाच नाही. तर असं जेव्हा मार्केट असतं रेंज बाउंड मध्ये असतं तेव्हा चुकूनही एंट्री करायची नाही, कारण हे रेंज बाउंड मार्केटमध्ये हे जे बिग प्लेयर असतात हे ट्रॅपिंग करत असतात, ते आपल्याला धोका देत असतात. थोडंसं मार्केट खाली आणतात, ब्रेकआउट करतात कुठे ट्रेड लाईनला वगैरे किंवा सपोर्ट रेजिस्टन्सला, आणि आपलं जे कॅपिटल आहे, आपले जे स्टॉप लॉस लागलेले असतात ते स्टॉप लॉस हिट करून निघून जातात. म्हणून असं जेव्हा रेंज बाउंड मार्केट असतं तेव्हा एंट्री करायचीच नाही, गप पाहत बसायचं. जोपर्यंत आपल्याला इथे जर समजा इथे जर आपल्याला ब्रेकआउट भेटला असता तर इथे आपण एक कॅन्डलस्टिक पॅटर्नचं कन्फर्मेशन घेऊन किंवा एखादा ट्रेड लाईन वगैरे कुठून काय आली असेल का नाही ते पाहून एंट्री केली असती. पण गुरुवारी आपल्याला एंट्री भेटलीच नाही ना, आपल्याला ब्रेकआउट भेटला, ट्रेड लाईनचा ब्रेकआउट भेटला ना, सपोर्ट रेजिस्टन्सचा ब्रेकआउट भेटला. त्याच्यामुळे गुरुवारी एंट्री बनलीच नाही. ज्या दिवशी अशी एंट्री बनणार नाही त्या दिवशी गपचूप बसायचं, जबरदस्ती मार्केटमध्ये एंट्री नाही करायची. तर आता आपण उद्यासाठी अनालिसिस करूया, लेवल ड्रॉ करूया. तर लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे. त्याआधी मी हे सर्व डिलीट करतो. 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. तर या 15 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला डिमांड सप्लाय झोन म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. डिमांड आणि सप्लाय झोन कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी तो व्हिडिओ जाऊन पाहावा. आता तुम्ही इथे बघा, इथून मोठ्या कॅन्डल पडलेले आहेत. इथे आपल्याला दोन दिसत आहेत मोठ्या कॅन्डल, इथे दोन. हा आपला झाला डिमांड झोन, आणि जिथे खाली येताना मोठ्या कॅन्डल दिसत आहेत ना आपल्याला, तो झाला आपला सप्लाय झोन. तर चला मग आपण ड्रॉ करूया डिमांड आणि सप्लाय झोन. इथे एक आपण ड्रॉ करूया. हा एक झाला आपला सप्लाय झोन. त्याच्यानंतर इथे एक आपल्याला हा झाला डिमांड झोन आपला, आणि इथून आपल्याला हे दिसतात मोठ्या कॅन्डल, हा झाला आपला सप्लाय झोन. तो पण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक दिसतोय डिमांड झोन, तो पण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर हा एक मोठा डिमांड झोन आहे, पण मार्केटचं स्ट्रक्चर तर अप ट्रेंडलाच दिसतंय. त्याच्यामुळे आपल्याला जास्त डिमांड झोनची आवश्यकता लागणार नाही. आपल्याला सपोर्ट झोनच शोधावे लागतील, सप्लाय झोन. तर इथे एक पाहू शकता आपण, इथे एक रेजिस्टन्स ड्रॉ करूया म्हणजे सप्लाय झोन. पाठीमागे अजून कुठे आहे का? इथे एक दिसतोय आपल्याला सप्लाय झोन, तो पण ड्रॉ करूया.
आपल्याला अजून सप्लाय झोन दिसत नाहीये. तर चान्सेस आहेत मार्केट इथून रिव्हर्स खाली येण्याचे चान्सेस दिसत आहेत, कारण हा जरा मोठा रेजिस्टन्स वाढतोय, स्ट्रॉंग रेजिस्टन्स वाढतोय. तुम्ही पाहू शकता पाठी गेल्यावर इथून एक चांगल्या प्रकारचे डाऊनफॉल आलेला आहे, म्हणजे इथे सेलर बसलेले आहेत. त्याच्यामुळं चान्सेस आहेत की इथून मार्केट पुन्हा खाली येण्याचे चान्सेस दिसत आहेत. तर आपला ट्रेड उद्या शक्यतो ह्याच्या ब्रेकआउट, ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावर कॉल साईडला होईल, किंवा ह्या रेजिस्टन्सच्या जर खाली राहिला तर आपली एंट्री पुट साईडलाच बनेल. डेली टाइम फ्रेम वरती आपण पाहूया कॅन्डल काय सांगते आपल्याला. इथे आपल्याला डेली कॅन्डल तर इथे इनडिसिजन कॅन्डल बनलेली दिसते आपल्याला, एक डोजी टाइप मध्ये. पाहू शकता इथे तुम्ही, इथे डोजी टाइप मध्ये आपल्याला दिसते कॅन्डल. डोजी तर नाही म्हणू शकत आपण हिला, एक हँगिंग मॅन सारखा पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय. हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, आणि हा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये हँगिंग मॅनच्या, की बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे रेजिस्टन्सला म्हणतात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हँगिंग मॅन आहे हा. आता इथे बघा वरती हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स दिसतोय तुम्हाला, हा रेजिस्टन्स आहे. तर आता उद्या चान्सेस आहेत मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतं. गॅप अप ओपन झालं तर इथपर्यंत जाईल, ह्या रेजिस्टन्स पर्यंत, तिथून रिव्हर्स फिरेल. तर उद्या आपल्याला एक बेरिश साईडलाच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला इथे एक हँगिंग मॅन दिसलंय, त्याच्यामुळे उद्या बेरिश साईडलाच एंट्री करण्याचा प्रयत्न करूया. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, लाईव्ह मार्केटमध्ये माइंड आपलं न्यूट्रल ठेवायचं. जिथे ट्रेड भेटेल ना आपल्याला त्या साईडला एंट्री करून आपलं टार्गेट घेऊन निघून जायचं बाहेर. आता कदाचित उद्या इथपर्यंत जाऊ पण शकतं, किंवा गॅप डाऊन ओपन होऊन खाली पण राहू शकतं मार्केट. किंवा फ्लॅट ओपन होऊन एक रेंजमध्ये पण राहू शकतं. त्याच्यामुळं मार्केटमध्ये एकच डिसिजन घेऊन, पण ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कन्फर्मेशन आपल्याला जर भेटलं व्यवस्थित तरच एंट्री करायची, नाहीतर एंट्री नाही करायची. कन्फर्मेशन म्हणजे समजा ट्रेड लाईनचा ब्रेकआउट असेल, किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनताना दिसत असेल आपल्याला इथे, तर आपण एंट्री करायची, नाहीतर एंट्री अवॉइड करायची. आता हा वरचा जो रेजिस्टन्स आहे हा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हा जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक बेरिश ट्रेडचाच विचार करायचा, पण लाईव्ह मार्केटमध्ये न्यूट्रल माइंडसेट ठेवायचा. तसं तर मार्केट आपल्याला दोन्ही साईडला ट्रेड देतं, कॉल साईडला पण देतं आणि पुट साईडला पण देतं. आपल्या व्ह्यू प्रमाणे आपल्याला ट्रेड करायचे. तर हे होतं आपलं उद्याचं प्रिडिक्शन. पाहूया उद्या आपल्याला एंट्री भेटते का नाही ते. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.